आज बाहेर फिरून आल्यानंतर स्वयंपाक करायचा फार कंटाळा आलेला मला. भाजी भाकरी सगळं बनवणं अशक्य होतं. म्हणून मी आज ठरवलं वांगी भात बनवायचा. यासाठी मी घरातीलच इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, जे आमच्या घरी आवडीनं खातात. तुम्ही कोणतंही तांदूळ वापरू शकता. वांग्याची तयारी केली. तेल टाकून हिंगडी, जिरं, मोहरी, लसूण, थोडं खोबरं, कोथिंबीर असं बेसिक मसाले टाकून परतून घेतलं. त्यातच मग चटणी, हे लाल तिखट मी घरी बनवलेलंच आहे. चटणी, जिरं, धणपूड, मीठ, शेंगदाण्याचं कूट असं घालून सगळं परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत सगळं परतून घेऊन गार करायला ठेवलं. मग भात फोडणी टाकायला कढई ठेवली. त्याच्यात थोडं तूप घालून, तुम्ही तेलही घालू शकता, अखंड मसाले जे तुमच्याकडे असतील ते घालून, काजू घालून, स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस, मटर ह्याच्यात मी घातलेलं आहे. त्याच्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून खालवर परतून घेतलं. याच्यातही थोडं धणपूड, जिरेपूड, हळद, मीठ आणि गरम मसाला एव्हरेस्टचा घालून सर्व मिक्स करून घेतलं. त्यात पण थोडं कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवून घेतलं, जेणेकरून सगळा मसाला सगळीकडे लागेल असं. याच्यात गरम पाणी घेतलं आहे. एका वाटीला 1.5 वाटी पाणी याप्रमाणे मी हे पाणी घातलेलं आहे. मग नंतर मसाला गार झालेला आहे, त्याच्यात थोडं कोथिंबीर घालून असं भरभरून मसाला मी असं गुबगुबीत वांगी भरून घेतलेली आहेत आणि ती वांगी या भातात अशी सोडून दिलेली आहेत. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी वांगी तुम्ही त्याच्यात घालू शकता. आणि तोंड झाकून मंद आचेवर मी हा भात 9 ते 10 मिनटं तसाच ठेवलेला आहे. त्याला थोडाही मी परतवलेला नाही आहे. बघा कसा मस्त शिजून आलेला आहे भात. आणि वांगी ही अगदी मऊसूद शिजलेली आहेत, गिर वांगी झालेली आहेत. बघा सगळा मिक्स करून घेतलेला आहे भात मी. मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे. एखाद्या लिंबूच्या फोडीबरोबर भात मस्त लागतो.